पुढची महत्त्वाची बातमी बघूया। ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो, आपण हलक्यात घेत नाही। माझं आणि ताईंचं आता महायुतीचं सरकार आहे, याबाबत एकदा चर्चा झालेली आहे। मला खात्री आहे, विश्वास आहे, या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला आहे। गावाच्या सहकार्याची गावची निवडणूक सुद्धा कधी आपण हलक्यात घेतली नाही। जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आपण या ठिकाणी हलक्यात घेणार नाही। माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकच आहे, याबाबत एकदा चर्चा झालेली आहे। जेवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं असं वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। मनसाफ असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय। शेवटी नियतीला काय मान्य असतं, आपली जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते। मी हे कायम म्हणतो, जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त न बोलता 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला जाणार आहे। निवडणूक आयोगाची सलग 2 दिवस भेट घेऊन सुद्धा निवडणूक आयोग काहीच समाधानकारक भूमिका घेताना दिसलं नाही। त्यामुळे मग राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात दंड थोपटला आहे। निवडणूक आयोगाविरोधात मुंबईमध्ये सर्वपक्ष विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केलाय। ही घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली। महाराष्ट्रभरातून आघाडीतील सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी 1 नोव्हेंबरला मुंबईच्या मोर्चात सहभागी होतील। ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते तिथं एकत्रित येतील, त्या मोर्चाचं नेतृत्व करतील असं खासदार संजय राऊत म्हणाले। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील। पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचं। याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। सत्तेत असणारे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही, पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। आपण बघतोय वेगवेगळ्या राजकीय घडामोडी आपल्या आजूबाजूला घडतायत। विरोधक काढत असलेल्या या मोर्चावर टीका सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे। पराभवाची चाहूल लागल्यामुळे त्यांचा थैथयाट बघायला मिळतोय असं सत्ताधारी म्हणाले। लोकसभेमध्ये यांना मतं पडली तर यंत्रणा बरोबर आणि यंत्रही बरोबर, हे पराभूत झाले की यंत्रणाही चुकीचं आणि यंत्रही चुकीचं। मला वाटतं या सगळ्या गोष्टी मुंबईकर ओळखतात, राज्य ओळखतो, मराठी माणूस ओळखतो। निवडणुकांच्या पराभवाची चाहूल लागल्यावरची ही पळापळ आहे आणि ती पळापळ असलेली लोकांना दिसते। त्यांच्यावर अतिशय मरगळ आलेली आहे आणि म्हणून हा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे। मला समजत नाही, यादीमध्ये घोळ आहे, पेट्यांमध्ये घोळ आहे, हारल्यावर त्यांनी मान्य केलं पाहिजे। आता मला वाटतं ते सगळ्या निवडणुका हारणार आहेत, अगदी एकतर्फी हारणार आहेत आणि म्हणून आता उत्तर देण्यासाठी का हारलो तर मग आम्ही आधी सांगत होतो मतदार खराब आहेत, त्या बोगस आहेत, मशीन बोगस आहे, हे कारणं त्यांना शोधावे लागेल नको, म्हणून ते आतापासून हे सगळे मोर्चे विरचे काढतायत।
राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात, संगतचा आसार असू शकतो. कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे ह्यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. निवडणुका घेऊ नये, घेऊन दाखवा, ही अर्बन नक्षलची भाषा आहे. अर्बन नक्षल बोलतात असं. म्हणून बोलतो राजसाहेबांना, तुम्ही मांडीला मांडी लावू नका लावू, उद्धव ठाकरे त्याच्या नादी नका लावू, तो वाया गेलेला पोरगा येते. भाजप नेत्यांच्या या टीकेवर खासदार संजय राऊतांनी टोला लगावला. जर प्रश्न आयोगाला विचारतोय तर मग भाजप नेते का उत्तर देत आहेत? हे भ्रष्टाचाराचे जॉईंट व्हेंचर आहे का, अशी टीका त्यांनी केली. स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तरं आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगानं करायला पाहिजे. जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असतील किंवा मिंदे उत्तर देत असतील, याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे. हे जॉईंट व्हेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्याचं. भारतीय जनता पक्षाला किंवा मिंद्यांना मिरच्या का लागत आहेत? त्यांची मिरच्या लागल्यावर जी काय झोंबल्यावर तडतड होतं ना, ते का होत आहे? याच्यातच काही त्याला खवखवे, ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत, ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. मात्र बाळासाहेब जिवंत असताना ते एकत्र आले नाहीत. आता मात्र सत्तेकरता हे दोन भाऊ एकत्र आले, अशी टीका रवी राणांनी केली आहे. हे त्यांचे राजकीय सोंग आहे, अशी टीका रवी राणांनी केली. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे, ही बाळासाहेबांची इच्छा होती. आज बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट यात नाही आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये बाळासाहेब. पण ज्या बाळासाहेबांनी हिंदू विचाराला पुढे नेऊन काम केलं, त्यांची मनापासून एकत्र होती. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे, पण बाळासाहेब नसताना हे एकत्र आले नाही. आता खऱ्या अर्थानं मजबुरीने आज एकत्र त्यांना यावं लागलं सत्तेसाठी. मला असं वाटतं की जसं प्रॉपर्टीच्या हिस्से वाटण्यासाठी काही भाऊ एकत्र येतात, तसे राजकीय पुढे शिकण्यासाठी, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत. आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा राज ठाकरे पसंत करत होते. एवढी त्यांच्यामध्ये कटुता होती, एवढी वेगळ्या दिशेनं त्यांचा प्रवाह चालला होता की वेगवेगळे पक्ष त्यांनी स्थापन केले. आणि आज अचानक एवढं प्रेम काय? फक्त सत्तेसाठी. म्हणून कुठल्याही प्रकारे मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. एक हाती सत्ता भाजपची, भाजपचा महापौर होईल, याच्यात काही शंका नाही आहे. हे राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं सोंग संपूर्ण महाराष्ट्राला माहिती. इलेक्शनचे खूप अगोदर आले असते, बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झाल्यानंतर जर एकत्रित आले असते तर विचारांसाठी ते एकत्रित आले आहेत, ते म्हणू शकले असते. पण आज जे एकत्रित येत आहे, घर में कुछ नहीं रहा और अंधेरा हो गया तो अब निकले हैं उजाला करने. तो आता जे उद्धव ठाकरेजींचा परिवार एकत्रित आलाय, तर महाराष्ट्राची जनतेच्या पाण्याचे जे दृश्य आहे, तो सिंपती म्हणून नाही, खुशी म्हणून नाही, पण मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार.